नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवरती महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सोलापूरच्या चंद्रिकाताई चव्हाण आहेत. उद्योग वर्धिनी ह्या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्या संस्थेचं काम चालतं आहे. खास करून महिलांचं बचत गट, महिलांचं समुपदेशन असं एक मोठं काम त्यांचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा भारतीच्या अखिल भारतीय त्या सचिव आहेत. संपूर्ण देशभर त्यांचं भ्रमण असतं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यापीठांना जे एक आर्थिक मदत दिली जाते त्याची जी समिती आहे त्या समितीच्या त्या सदस्य आहेत. त्यांच्या एकूण सगळ्या कामाचं व्याप अतिशय मोठा आहे. पण उद्योग वर्धनीमध्ये नेमकं काय चालतं आपल्या दर्शकांसाठी थेट आपण त्यांच्याशी गप्पा मारून जाणून. नमस्कार. नमस्कार. तर 20 वर्ष झालं उद्योग वर्धनीचं काम चालतं काय? कारण उद्योग वर्धनी म्हणजे उद्योगांचा विकास करणं. तर ते महिलांचं तुम्ही कुठल्या महिलांना उद्योगाला प्रवृत्त करता की ज्या करतात त्यांना सहकार्य करता? काय नेमकं असतं काम? उद्योगवर्धिनीला एकतरी 20 वर्ष झाले. उद्योगवर्धिनीने पहिलाच असं ठरवलेलं होतं की जो वंचित घटक आहे, जो वस्तीमध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी काम करायचं, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं. मग काय काय आपण करू शकतो? तर तेव्हा सुरू झालेलं होतं बचत गटांची एक चळवळ, खूप मोठी छान चाललेली होती. पण ह्या बचत गटांची चळवळीमध्ये शासनाच्या नियम आणि बँक आणि त्या महिला ह्या काही जुगाड होत नव्हतं. म्हणजे त्या तिथंपर्यंत पोहोचत नव्हते की त्यांच्या परिवारातल्या कोणीतरी कर्ज घेतलेलं आहे, त्यांनी डिफॉल्ट असेल तर त्यांना कर्ज मिळत नाही, किंवा त्या महिलांची खाती नाही आहे, किंवा त्यांचा इन्कम सोर्स नाही आहे. त्यामुळे त्यांचं बचत गटांसाठी खातं उघडणं पण अवघड होतं. मग त्याच्यात आपण जर आपल्याला सहकार्य केलं तर असे बचत गट होऊ शकतात. म्हणून सुरुवात केली ती बचत गटांची स्थापना करणं आणि त्यांना बँकेत खातं उघडून देणं. मग ते ग्रामीण भागातले असेल तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या मदतीने करायचं, काही महिला आर्थिक विकास महामंडळांबरोबर काम करायचं, नाबार्डचं याच्यातनं ट्रेनिंग देऊन त्यांच्याबरोबर काम करायचं, आणि UCDच्या माध्यमातून महापालिकेचं असेल ते. पण या सगळ्यांमध्ये शासकीय याच्यात असं होत होतं की ओढाताण खूप होत होती त्यांना, की काम कमी आणि गवगवा जास्त. त्या महिला काम करणाऱ्या, कोणी रस्त्यावर झाडू मारणारी असेल तर कोणी धुणं भांडी करणारी, तर ह्या बायका काम सोडून कसं जाणार? तर त्यांच्यासाठी आपण उद्योगवर्धिनीने हे काम करावं असं ठरवलं. म्हणजे बचत गटांना मार्गदर्शन करणं, बँकेत लिंकेज करणं, आणि फक्त तेवढं नाही की त्याचा हप्ता 50-100 रुपयाचा असेल तर तो दर महिना नवऱ्याच्या हातात मागणं, किंवा त्यांचा इन्कम सोर्स जो आहे महिन्याची त्याची आर्थिक आवक आहे त्याला कुठेतरी तडा लागता कामा नाही. 100 रुपये काढले तर त्याचं गणित बिघडतं. गणित बिघडायचं नाही तर त्याला 100 रुपयाचं काम दिलं पाहिजे. मग अशी यंत्रणांमध्ये सुरू झाले. हळूहळू बस्त्यांमध्ये गेले. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की यश येत नाही. बस्त्यांमध्ये जाऊन सांगत होतो, ते पटत नव्हतं. हळूहळू पटायला लागलं तर बँक रेस्पॉन्स देत नव्हते. बँकेने रेस्पॉन्स दिले तर उद्योगांमध्ये आम्हाला वस्तीमधली घर, तिथं अस्वच्छता, तिथलं व्यसनाचं प्रमाण, यांची अशिक्षिता, म्हणजे सगळ्याच गोष्टींचं याच्यात आलं. पण त्याच्यात देवाची साथाने आपण म्हणतो की चांगलं काम करतो तेव्हा काही ना काही उभं राहतं. पहिले 5 गट उभं करायला आम्हाला खूप वेळ लागला. पण 5 गटांमधला एक वैभवश्री गट आहे, तो गट थोडा महिलांचा चांगला गट असा होता की तो गट आपल्याला लगेच उभा करता येईल. आणि त्या गटाला आम्ही सतत फोकस करत राहिलो आणि ते आमचं आयडॉल बनवलं. आम्ही हे गट करते, हे गट करते असं दाखवलं. तेव्हा सगळ्या महिलांमध्ये आत्मविश्वास पण आला आणि आम्ही सोबतच होतो. कायम आमची टीम त्यांच्याबरोबर बँकेपर्यंत जाणं कुठेही असेल सोबत होती. त्यामुळे महिला तयार होत गेला आणि हळूहळू हजारांच्या संख्यांमध्ये आमचे गट तयार व्हायला लागले. हजारांच्या संख्यांमध्ये आमचे गट तयार झाले. पण नंतर रचना आम्हाला उद्योगवर्धिनी म्हणून बदलावी लागली की आम्ही फक्त गट करणं आणि त्यांचं याच्यात राहिलो तर आम्ही पुढचं काम करू शकत नाही. बरोबर. मग आम्ही गट करणं तिथं थांबवलं. गट जे तयार झालेले त्यांना उद्योगासाठी मार्गदर्शन करा. म्हणजे आत्तापर्यंत आपण महिलांची संख्या जर बघितली तर आम्ही 20,000 महिलांपर्यंत पोहोचू शकलो आणि त्याच्यातलं त्या महिलांना काही ना काही देऊ शकलो. म्हणजे तुझ्याकडे किती भांडवल आहे? 50 रुपये आहे, तर 50 रुपयामध्ये पण उद्योग होऊ शकतो हे आम्ही सिद्ध केलं. वा. की 50 रुपयाच्या भांडवलात तुम्ही उद्योग करू शकता.
100 रुपयाचं भांडवलात करू शकता. पण मानसिकता ही होती महिलांची की हा जो महिलांचा आमचा बरोबरचा वर्ग होता म्हणजे आमचा सरकारी, त्यांना असं होतं की सरकारने काही द्यावं. सरकारने दिलं तर आम्ही कशाला आपले पैसे घालायचे, सरकार खूप देते. म्हणजे तेव्हा बचत गटांना काही अनुदान होते, पहिलं 10,000 आणि नंतर 15,000 रुपये. तर ते अनुदान मिळू दे की मग त्याच्यात नको. पण आम्ही पहिल्या दिवशी हेच त्यांना सांगितले होते की सरकार काही देणार नाही, आम्ही काही देणार नाही, आम्ही फक्त तुमचं सोबत आहोत, करायचं तुम्हालाच आहे. मग त्यांना त्या काळात माझं 10 वर्ष नगरसेविकाचा पिरियड पण झाला, त्यामुळे एक पदाचा पावर असतो त्याचा थोडा वापर केला की नाही तुम्ही तुमचं भांडवल नाही गुंतवलं आणि काम नाही केलं तर तुमच्या इथं नळ लाईन करणार नाही, लाईटचं हे करणार नाही. कारण माझा वॉर्डच होता तो किंवा जुना वॉर्ड होता. तर हे आम्ही लगेच नाही करणार, कारण तिथं महिलांना जाणीवच नाही आहे की आपलं काही करायचं आहे. मग तिथं देऊन काय उपयोग, तुम्ही राहताय तसंच राहा. पण ते त्यांना पटलं. मग जबरदस्तीने 50 रुपये काढायला लावले, कोणाचे 200 काढायला लावले. तुमच्या गटातनं तुम्हीच कर्ज काढायचं आणि त्याचं परतफेड कशी व्हायची हे मी बघेन. तुम्हाला तुमचे 200 रुपये परत मिळतील एवढी खात्री मी देते. आणि मग आम्ही अनेक उद्योग म्हणजे पहिल्या सुरुवातीला वस्तींमध्ये छोट्या छोट्या याच्यात नाही की सगळे आम्ही सर्वे पण खूप करायचो. सर्वे म्हणजे ते लोक करतात MSW सारखं काही नाही, आम्हाला काही अक्कलच नव्हती तशी, आजही नाही आहे. पण तसं आम्ही काही केलं नाही. पण आम्ही गटात बसून तू काय करते, कुठून आणते, रोजचं दिवसाभरचं काय लागतं, तुझ्या घरात काय काय लागतं. मग मी सकाळी दूध आणते, मग साखर आणायला जाते, मग चहापत्ती आणायला जाते. किती वेळा दुकान जाते तर 8-10 वेळा ती कामाला जायच्यापर्यंत जाते. कारण पहिल्या 5 रुपये असेल तर दूध आणायचं, मग 5-7 रुपये नवऱ्याच्या खिशातनं त्याने दिले की ते आणायचं, असं त्यांच्याकडे किंवा उधार मागायचं. सकाळी देत नाही, मग थोड्या वेळाने जायचं. तर तू 4-5 वेळेला दुकान जाती, त्यांचं ऐकून घ्यावं लागतं. त्याच्यापेक्षा गटात आपण व्यवहार करू की आपली आपली दुकान असावी. कुणालाही पटलं नाही. पण आम्ही पहिला जो प्रयोग केला की बैदू वस्ती आणि कतारी वस्ती आणि सिकलगर वस्ती ह्या 3 वस्ती आमच्या ह्याच्यात होत्या. तर ह्या सगळ्या वैदू लोक आणि सिकलगर आणि ह्या जो प्रकार आहे ते सकाळी कोणी स्वयंपाक करत, ते सकाळी उठतात की आपल्या ह्याच्यात कामाला निघतात. मुलांना 2 रुपये 5 रुपये त्या परिस्थितीप्रमाणे देतात. काहीतरी खात ते पण चहा पाणी बाहेर करतात. मग रोज मुलं बाहेरचं खातात आणि हे पैसे तुम्ही बचत करा. तर त्यांना हे जमलं नाही. मग आम्ही एका बाईला सांगितले तुला मी पोहे शिकवते. आमच्या घरी पोहे शिकवले. 1 किलोचे आम्ही पोहे केले, 1 वाटी दिली, सगळं आपलं म्हणजे पैसे त्याचे गुंतवायला लावले. 50 रुपये काढले त्याच्यातलं पहिला उद्योग. आणि पोहे बनवून त्या वस्तींमध्ये 2-2 रुपयाचे 1-1 रुपयाची वाटीप्रमाणे तुम्ही पोहे विका. बाहेरपेक्षा नक्की काय ते पाव खाणार, बिस्किट खाणार, ते पोंगळ्या खाणार, त्याच्यापेक्षा पोहे गरम गरम मिळते तर मुलांना नवीन टेस्ट. त्यामुळे पटकन आमचा विकला गेला. आम्ही तेव्हा काहीतरी 12 रुपयाचा खर्च आमचा आला होता आणि 18 रुपये आम्हाला मिळाले. म्हणजे 6 रुपयाचा 1 तासात त्यांना फायदा झाला. हा फायदा आम्ही त्यांना दाखवला, किती पैसे आले आणि किती गेले. मग हे सगळं त्यांना दाखवल्यावर 1 तासात 6 रुपये मिळाले. मग आपल्याला जास्त पैसे मिळू शकतात. मग तुम्ही हे जे सांगितलं हे अगदी तुमचं सुरुवातीचं होतं. आता सध्या हे जसं पोह्याचं सांगितलं असे किती प्रकारचे उद्योग केलेत आणि आता आपण 101 प्रकारचे उद्योग आपण आतापर्यंत काय असेल टर्नओव्हर सगळ्यांचं मिळून गेलं तर 1.5 करोड पेक्षा जास्त होत असते. कारण भाकरीमध्ये आम्ही खूप छान काम केलं. भाकरी आमच्या आता जवळपास 201 महिला करतात. चटणी मसाले करतात, सिलाईमधनं काम करतात, नंतर स्वयंपाकाचं मेस छोटे छोटे चालवणं ते करतात. आमचा अगदी दुकानांचा कार्यक्रम जो आपण आता म्हणतोय तसे किराणा दुकान आपल्या महिलांनी अनेक केलं आहे. ब्युटी पार्लरच्या याच्यात काम करतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यात काम करणाऱ्या महिला. सगळं करताना तुमचं समुपदेशन केंद्र चालतं, त्यात काय होतं? समुपदेशन म्हणजे ह्याच्यात जे काही आहे की ह्या सगळ्या महिला आहेत खूप अडचणीतल्या आहेत. म्हणजे त्यांच्या घरात 8x8ची खोली, त्याच्यात जवळपास आमच्यापर्यंत येणाऱ्या महिलांमध्ये घरात व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मार खाणारी महिला किंवा माहेरी तेच बघितले आणि इथंही तेच बघितले. त्यामुळे हे सगळ्या ह्याच्यातलं 2-3 मुलं त्यांच्या 21-22 वर्षात होऊन जाते, कमी वयात लग्न, आणि मग ते सहन होत नाही. तेव्हा घर सोडून मी निघून जाते किंवा जीव देते. तेव्हा आपण समुपदेशन त्यांना हे करतो की जीव देवाने घेतला तरच जातो. तो आत पाण्यात पडली तरी तरंगून बाहेर येशील आणि मग तू कुठेही तोंड दाखवणार नाही. माहेरी गेली
भाऊ भाऊजाई तसेच आहे, तिथंही जाऊ नको. मग तू काय करते, तुझी रेस मोठी कर. ती समुपदेशन करताना आम्ही स्ट्रॉंग त्याच्याबरोबर उभे राहतो, की अगदी तिला मारलं तर तिथं जाऊन उभं राहणं, त्याला त्या लोकांना समजवणं, तिला समजवणं. खूप महिलांना आम्ही 10वी परीक्षा परत द्यायला लावली, काही जणांना आम्ही पुढचं शिक्षण घ्यायला लावलं, काही जणांना वेगवेगळ्या शिक्षणांमध्ये प्रभामध्ये आणलं, काहींचं मुलांचं थांबले होते ते आणलं, काहींना औषध. हा सगळा समुपदेशन आणि एक हात असं दोन्ही जोडत आपलं हे काम चालू ठेवलं. त्यामुळे आत्तापर्यंत आपण जे करतोय ते आमचे 13-14 उपक्रम चालतात. की तुम्ही हे सगळं करताना जसं समुपदेशन म्हटलं, त्या सगळ्या महिलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाली म्हणून की ज्यांना ते पूर्णपणे वंचित आहेत, कोणीच नाही, अशा लोकांना रोज तुम्ही जेवणाचे डबे पुरवता. ते कसं कन्व्हिन्स केलं आणि ते कशी यंत्रणा लागते? त्याच्यात असं होतं की 2008 साली आम्हाला रोटरी क्लब सोलापूरने विचारले की तुम्ही आम्हाला बचत गटाच्या माध्यमातून 100 जणांचे डबे बनवून द्याल का. लाभार्थी त्यांचे होते 100 वृद्ध, आणि ते आम्ही होकार दिला की आमचा पहिला प्रयोग होता की कम्युनिटी किचन सुरू होईल आमचं. बरोबर. आणि त्याच्यात आम्ही खूप शिकत गेलो आणि केलं. पण तेव्हा आम्ही जिथं जे आमची बनवण्याची जागा होती तिथून येण्या जाणाऱ्यांचा खूप रस्ता होता, की तो रस्त्यातनं येणारे जाणारे जे आजी आजोबा आहेत ते सगळा स्मेल बघून यायचं आणि म्हणायचं की इथं आम्हाला जेवण मिळेल का. तेव्हा आम्ही नाही म्हणणं जीवावर येत होतं की एवढं मोठं अन्न समोर आहे आणि त्यांना म्हणतो आम्ही जेवण नाही देऊ शकत. हा विसंगती आपल्या स्वभावाला पटत नव्हती. मग आम्ही 5 रुपयामध्ये जेवण सुरू केले. 5 रुपये आणि 10 रुपयांमध्ये आपण देऊया म्हणलं. 5 रुपयाला आम्ही पोळी भाजी देत होतो आणि 10 रुपयाला पूर्ण जेवण देत होतो. आणि काही प्रसंग असे घडले की आजी आजोबांचा मधले ते 5-10 रुपये पण देऊ शकत नाही, चांगले गरजे. पण अनेक समस्या आत्ता आपण जसे बघतो तसे समस्या, त्यावरून आम्ही म्हणले की जे व्हायचं ते होईल, आपण बघू, पण आपण 5-10 रुपये घ्यायचं नाही. आणि त्या आजी आजोबांना, म्हणजे ते कपल असतील, एकटे आजी असेल, एकटे आजोबा असेल, असे कोणीही असेल, त्यांना आपण थोडं बघतो की आजूबाजूचं लोकांची विचारून, कारण अनेक अनुभव याच्यात खूप आले, वाईट पण आले, चांगले पण जास्त आले. तर ह्या अनुभवावरनं थोडी चौकशी, त्यांनाही थोडी एक भीती राहावी. त्यांचं आधार कार्ड, त्यांच्याकडनं एक पत्र घेतो, 2 फोटो घेतो, तिथं जाऊन तपासणी करून येतो खरं बोलतायत का, असं सगळं करून त्यांना जेवण आपण देतो. तर आत्तापर्यंत आपण रोज त्यांना एक 70-80 आजी आजोबांना 2009 सालापासून देतो. आत्तापर्यंत एकही दिवस सुटली नाही. कमाल आहे. तर मला एक असं वाटलं की तुमच्या ह्या सगळ्या प्रक्रिया मध्यंतरी मी कुठेतरी वाचवते की सोलापूर शहरामध्ये दररोज 1 लाख भाकरी, ठळक भाकरी तयार करून विकल्या जातात. तर ही मुवमेंटला तुमचं कॉन्ट्रिब्युशन फार मोठं आहे. तर तुमच्यामुळे हे एकूण शहराला पण सवय लागली. तर त्याच्याबद्दल जरा सांगा ना. भाकरीचं असं होतं की इथं जो लिंगायत समाज जो आहे ती कम्युनिटी भाकरी छान बनवते, पण हा समाज बाहेर जाऊन काम करणारा नाही आहे, पण गरज आहे. तर त्या समाजाला सोबत घेऊन बाकीच्या महिलांना की पातळ भाकरी जी कडक होती ती कडक भाकरीवर आम्ही थोडं हे विचार मंथन केले की हे किती दिवस टिकू शकते. तर ही भाकरी आम्ही अधिकृत सांगतो 3 महिने, पण 5 महिनेपर्यंत काही होत नाही. तर ही भाकरी जी टिकते, तर ही कलाकौशल्य आहे. ते कसं होतं की धाब्यांवर जाऊन महिला बनवत होत्या, पण रात्री धाब्यावर जाणं येणं सुरक्षित नव्हतं, तिथं सगळ्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे बाईला तिथंही सोसावं लागत होतं आणि घरी आल्यावर की तिथं कोण होतं एवढा उशीर का झाला. मुलं पण ताट पडत होती. मग घरोघरी जर भाकरी बनवली, दुकाने विकली गेली, तर हे चांगली गोष्ट होऊ शकेल. म्हणून आम्ही भाकरी सुरू केली. आणि सुरुवातीला थोडी कुरकुर झाली लोकांची की भाकरी काही विकली जाईल का, कशी होईल, पण आम्ही सातत्य ठेवलं आणि सतत भाकरीवर बोलत राहिलो सगळीकडे. आणि म्हणून आज जवळपास आमच्याकडून शिकलेल्या, मार्गदर्शन घेतलेल्या 201 महिला आहेत की जे भाकरींमधला व्यवसाय करून स्वतःच्या 2 मजली बिल्डिंग बांधलेलं आहे, मुलांची लग्न केली, विदेशाला पाठवले. असा अनेक महिला त्याच्यातला आहे की जे भाकरीमधनं त्यांनी घर केलेलं आहे. अशा एक मला चंद्रिकाताई, तुमचं आता तुम्ही केवळ सोलापूरच्या नाही तर देश पातळीवर तुम्ही त्या राष्ट्रीय सेवा भरतीच्या सचिव पण येतात. त्याचं नेमकं काय चालतं? जसं सोलापुरात काम आहे तसं देश पातळीवरती कशा पद्धतीने एकूण महिला इन्व्हॉल्व आहेत? राष्ट्रीय सेवा भारती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक आयाम आहे आणि सेवाच्या माध्यमातून पूर्ण देशभरात काम चालतं आहे.
त्याचंही काम तेच आहे की वंचित, उपेक्षित आणि पीडित लोकांपर्यंत म्हणजे बस्त्यांमध्ये आणि छोट्या गावांमध्ये काम चालावं. आणि माझ्याकडे जबाबदारी ही तिथेही वैभवश्री म्हणजे बचत गटाचीच आहे पूर्ण देशभराची, की प्रत्येक गावांमध्ये वैभवश्री म्हणजे साप्ताहिक मिलन आणि उद्योगांच्याकडे, आणि फक्त पैसे घेणारे कमवणारे न होता ते देणारे व्हावे. जे उद्योगवर्धिनींनी दाखवलेलं आहे की जे कमवणारे महिला आता आमच्या ज्या 2007-08 साली आमच्याबरोबर काम करत होत्या त्या महिला आता मला सेवा देतात की घेणारा हात होता तो देणारा झालेला आहे. तर तसंच देशभरात त्याच्या प्रकारचं काम वेगवेगळ्या पद्धतीने चालत आहे आणि त्याची आता जबाबदारी माझ्याकडे. अनेक राज्यांमध्ये उद्योगवर्धिनीच्या धर्तीवर आम्ही काम तिथं सुरू केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे की अगदी दिवाळीचा पणत्या, फराळ किंवा तिथं मूर्त्या तयार करणं, लाईटच्या लढ्या तयार करणं, त्याच्यातनं 22-25 लाखाचं काम महिला बनवतात आत्ता. म्हणजे अनेक राज्यांमध्ये आत्ता अशा प्रकारचं काम चालू आहे. आमचं बचत गट याचं माध्यम आमची महिला होती, कृती आमची गटात होती आणि आमचं टार्गेट होतं परिवार, की त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचणं, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांना आपल्या प्रवाहात आणणं आणि त्यांच्या अडचणींमध्ये आपलं सहकार्य करून आमचं छोटंसं वृद्धाश्रम, आपण मंगल दृष्टीभवन म्हणूया तसे 10 महिलांची व्यवस्थाचं वृद्धाश्रम आमचं सुरू झालं आणि त्या वृद्धाश्रममध्ये आत्तापर्यंत जवळपास आमचे 350 महिला राहून गेल्या. 10 महिला आत्ताही असतात आणि छोटं आता 2 उपक्रम जे आम्ही सुरू केले, कारण कोरोना काळात खूप मोठं काम करता आलं. म्हणजे रोज 2,500 लोकांचा आम्ही स्वयंपाक बनवून देत होतो. लोक घरी बसत होते पण आम्ही काम करत होतो. आणि तेव्हा संपर्कही खूप झाला, देणारी लोकही खूप मिळाली, घेणारी लोकही खूप मिळाली. तेव्हा आमच्या बरोबरीचं केतनबाई मित्र परिवार म्हणून आहे, त्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केले. रोटरीने म्हणजे जवळपास 12 संस्था हे डोनर होत्या आणि 20 संस्था वाटप करणाऱ्या होत्या. एवढ्या लोकांचं आमचं संघटन झालंय आणि उद्योगवर्धिनी बनवत होती. पण त्या काळातलं काही महिलांमध्ये डिप्रेशन जास्त आले, मानसिक तणाव जास्त जाणवला. तो आर्थिकसाठी असेल, कौटुंबिक असेल, काही असेल, पण तो जो जाणवला त्याच्यातनं लक्षात आलं की नाही या महिलांसाठी काही केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही शांत संध्या सुरू केली. शांत संध्या म्हणजे 55 वर्षा लोकांसाठीचं प्ले ग्रुप नाव असं दिलंय, त्यामुळे ते आकर्षित वाटावं. आणि प्ले ग्रुपलाही आम्ही तसंच करतो की लहान मुलांसारखं त्यांना कुठली शिस्त नाही की तुम्ही शिस्तीत बसा, आता प्रार्थना करा, योगा करा, हे नाही. त्यांना काही राहून गेलेलं आहे ते करणं, असे दर शनिवारी आमच्याकडे ते करतो. व्हॉलेंटियर्स आमच्या ज्या महिला सहभागी आम्ही यशोदा माता त्यांना म्हणतो, त्या येऊन त्यांना शिकवतात, खेळवतात, त्यांच्याबरोबर आनंद करतात. आणि आत्ता जे म्हणजे आमचं काम आहे समुपदेशनमधनं लक्षात येतं आहे की सोलापूरमधनं सगळ्यात जास्त इथून तिथं स्थलांतर झालं. सगळ्यात जास्त संख्या कमी झाली ते सोलापूरची झाली महाराष्ट्र राज्यांमध्ये. हो, सगळ्यात जास्त हा सर्वे महाराष्ट्राच्या सर्वेमध्ये होते की तेव्हा पुणे मुंबईला शिकायला जाणाऱ्यांची संख्या किंवा तिथं आर्थिक बळ जास्त मिळत असल्यामुळे तर ही संख्या कमी होणं आणि सगळ्यात जास्त धर्मांतर असेल किंवा मुलींचं पलायन असेल किंवा महिलांचं पलायन, आत्महत्या, ह्या गोष्टी सोलापूरला खूप होतात. आणि आमचा महिला आणि वस्ती आणि शाळांमध्ये सगळा संपर्क असल्यामुळे ते लक्षात आलं. म्हणून आम्ही आता एक शाळा आयडॉल म्हणून घेतली आहे, सोनामाता शाळा, की तिथं 120 मुलीवर आम्ही प्रयोग करतो की दर शनिवारी आम्ही तिथं जातो. आमच्या 15 महिला आम्ही तयार केल्या आहेत. त्यांना 2 तासामध्ये काय करायचं नाही आहे म्हणत नाही, आम्ही काय काय करू शकतो. तर आम्ही त्याच्यात कौशल्य जास्त भर देतो की जसं मी माझ्या बालपणीत वेगवेगळे कौशल्य शिकले ते ह्या मुलींना हे सगळ्याच डॉक्टर, इंजिनियर नाही होणार, पण आत्ता शिकलेलं लक्षात राहील. त्यामुळे 6वी, 7वी, 8वीच्या मुलींना आम्ही 1 तास कौशल्य आणि 1 तासामध्ये काही आपली गाणी, खेळ असं सगळं त्यांना विरंगुळा आणि एक पौष्टिक आहार म्हणजे वेगवेगळं त्यांना एक राहिलेलं आहे की हा मला हे खायला मिळायला पाहिजे. तशा गोष्टी आपण त्यांना पौष्टिक खरं म्हणता येईल का नाही माहीत नाही, पण त्या मुलींच्या मनात आहे की मी हे खाल्लं नाही ते त्यांना द्यायचं. असं दर शनिवारी आम्ही तिथं हे करतो.
आणि तो उपक्रमला आम्हाला जास्त असं वाटतं की त्या मुलींची आम्ही जवळीक साधू शकतो. त्यांचा आता त्यांची हिमोग्लोबिन तपासणी, त्यांचा गट, त्यांचा माता पालकशी गप्पा, त्यांच्या घरापर्यंत जाणं, त्यांच्या घराच्या समस्या समजून घेणं आणि त्यांना काय देता येईल असा पूर्ण प्रोजेक्ट आमचा सुरू आहे. त्याला सेवा पाहत आहे. चंद्रिकाताई, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा.